सगळं काही पावसावरती आणि शेतीवर अवलंबून होतं. त्या काळामध्ये माणसाच्या मनामध्ये पावसाविषयी आणि धरतीविषयी अपार श्रद्धाभाव असणं अगदी साहजिक होतं. त्याला काही कथा कल्पनांची प्रतीकांची जोड मिळाली आणि सृष्टीला सुजलाम सुफलाम करणाऱ्या देवतेची निर्मिती झाली. ही देवता म्हणजे श्री देवता. श्री सुक्तामध्ये या देवतेचं वर्णन आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांमध्ये गजलक्ष्मीचं अंकन आहे. यामध्ये लक्ष्मी कमळावरती उभी आहे किंवा बसलेली असते आणि तिच्या मस्तकावरती 2 हत्ती जलाभिषेक करतात. श्री सुक्तामध्ये श्रीचं वर्णन, श्री देवतेचं वर्णन असं येतं की ती आर्द्र आहे, तिला ओलसर जागा किंवा चिखल आवडतो. ह्या दोन्ही देवतांचा संबंध पावसाशी, धरतीच्या फलनाशी, सृजनाशी, निर्मितीशी. या 2 देवता एकच असाव्यात किंवा एकाच संकल्पनेची ही 2 रूप असावीत. गजलक्ष्मीच्या काही शिल्पांमध्ये देवता स्तनाला स्पर्श करताना दिसते. हे तिच्या मातृत्वाचं प्रतीक असावं असं काही अभ्यासकांचं मत आहे. गज तिच्या डोक्यावरती जलाभिषेक करतात, त्यामुळे गजलक्ष्मीला अभिषेक लक्ष्मी असंही म्हटलं जातं. श्री आणि गजलक्ष्मी या 2 देवतांविषयी आणि या दोन्ही देवतांचा लक्ष्मी या रूपामध्ये कसा विकास झाला हे समजून घेण्यासाठी तुम्ही माझा YouTube वरचा पूर्ण व्हिडिओ अवश्य पहा.